नमस्कार. 6 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन, तेव्हा सर्व प्रेक्षकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहरात राजे निंबाळकरांच्या किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा, शहरातील मिरवणूक ठरली लक्षवेधी. यावल शहरातील बोरावल गेट भागात शिवतीर्थवर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. पाडळसे येथे ग्रामपंचायतच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. डांभुर्णी, राजोरा व हिंगोना या 3 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर. यावल शहरातून मोठ्या उत्साहात निघाली श्री महर्षी व्यासांच्या पादुकाची शोभायात्रा, शहरात मिरवणुकीने वेधले लक्ष. यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे. सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे. त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे. तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी. यावल येथील 24 वर्षीय विवाहितेचा मुलगी झाली म्हणून छळ, 5 लाखाची केली मागणी, पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा. माझे लग्न का करून देत नाही असे सांगत दारूच्या नशेत मुलाची बापालाच मारहाण. वडरी गावाजवळील आसराबारी शिवारात अवैध गावठी दारूवर पोलिसांचा छापा, 13,000चा मुद्देमाल हस्तगत करीत एकाविरुद्ध गुन्हा. किनगाव गावात लहान मुलींच्या भांडणातून वाद वाढत दंगल, विवाहितेने माहेरील लोकांसह तृतीयपंथींना सोबत घेत पतीसह चुलत दिराच्या कुटुंबास केली मारहाण. यावल शहरात तुबा नाज हेल्प फाउंडेशन आयोजित ताहा क्रिकेट चषक सीझन 10 स्पर्धा शहरातील डायमंड संघाने जिंकली. तर फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात पर्यावरण दिन साजरा, शहरातून काढलेली रॅली ठरली लक्षवेधी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील राजे निंबाळकरांच्या किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजेला किल्ल्यापासून शहरात शिवकालीन वेशभूषेतील काढण्यात आलेली रॅली लक्षवेधी ठरली होती. जणू आपण शिवकाळात आहोत की काय अशी अनुभूती या रॅलीतून दिसत होती. सजीव देखावे, अश्वस्वार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा या मिरवणुकीतलं मुख्य आकर्षण होतं. तर मिरवणुकीचा समारोप किल्ल्यावर होत तेथे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करीत अभिवादन करण्यात आले. यावल शहरात न्यायालयाच्या जवळ राजे निंबाळकर यांचा किल्ला आहे. या किल्ल्यावर सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यात ऐतिहासिक राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यापासून शिवकालीन वेशभूषा केलेल्या बालगोपालांच्या सहभागाने सजीव देखाव्यासह अश्वस्वार शिवछत्रपतींची मिरवणूक आणि पालखी काढण्यात आली. मिरवणुकीतील शिवकालीन सजीव देखाव्यांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. तर संपूर्ण शहरात भव्य मिरवणूक काढत या मिरवणुकीचा समारोप किल्ल्यावर करण्यात आला व येथे शिवराज्याभिषेकाची पूजा यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, शिववक्ता कौस्तुभ पाटील, अभिषेक जोशी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येत
शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वारुळकर सर व कैलास माळी सर यांनी केले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एक दिवस महाराजांसाठी ग्रुपचे डॉक्टर अभय गणेश रावते, योगेश वारुळकर, धनंजय बारी, निलेश पाटील, दीपक वारुळकर, प्राचीताई पाठक, धीरज भोळे, हर्षल मोरे, समाधान लाड, पवन खर्चे, ॲडव्होकेट गोविंदा बारी, विशाल बारी, सागर चौधरी, सैनिक जवान विशाल बारी, यशवंत काटकर, विशाल भोई, नंदराज रघुवंशी, उमाकांत बारी, राजेश श्रावगी, मयूर महाजन, लोकेश लाड, आयुष वाणी आदींनी परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात यावल शहरात सार्वजनिक स्वरूपाचा शिवराज्याभिषेक दिन राजे निंबाळकरांच्या किल्ल्यावर साजरा करण्यात आला। तर या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील सर्व शिवप्रेमींना माजी नगरसेविका कल्पना दिलीप वाणी व राजेश रावगी व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने अल्पोहार, तर प्रमोद गडे यांच्या वतीने चहा पाणी वितरण करण्यात आले होते। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक आणि शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला।
श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। खुशखबर खुशखबर खुशखबर, नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी। यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा एडेसिव्ह अँड सीलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे, तेव्हा त्वरा करा। या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे। या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत। यावल शहरातील बोरावल गेट भागात असलेल्या शिवतीर्थवर सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे व मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करीत अभिवादन करण्यात आले। बोरावल गेट भागात मुख्य चौकात शिवतीर्थ आहे। या शिवतीर्थावर सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं व मूर्तीचे अभिषेक मान्यवरांच्या हस्ते करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला गेला। या प्रसंगी डॉक्टर युवराज चौधरी, ज्येष्ठ पत्रकार अरुण पाटील, नरेंद्र शिंदे, किशोर माळी, डॉक्टर विवेक अडकमोल, सागर लोहार, महेश कोळी, सागर भील, सागर फेगळे, भरत भोई, किरण भोई, कमलेश शिर्के, राज शिर्के, कुंदन सुतार, मयूर शिर्के, भरत बारेला, हेमंत फेगळे, चंदन सोनवणे, रमेश देशमुखसह शिवरत्न फाउंडेशनचे पदाधिकारी, छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मोठ्या उत्साहात यावल शहरातील बोरावल गेट भागात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। अरे मी तो पहा येतो तो भूषण दामोदर मी काय नजीर आहे नजीरला पाठवा की जय। मूर्ती कुंदन मूर्ती पकडी ठेवतो ते खालते मूर्ती पकडी ठेवतो म्हटलं मी लाईटर गोड म्हणजे आवाज नाही अगरबत्ती एकच दिवाला नाही भैया नमस्कार। यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर। प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे। So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम। ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा। सो त्वरा करा आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। संपर्क क्रमांक 1 8329565960, संपर्क क्रमांक 2 9970280193। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या। धन्यवाद।
यावल तालुक्यातील पाडळसा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थितांनी अभिवादन केले। तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुढी उभारण्यात आली होती। या कार्यक्रमात सरपंच ज्ञानेश्वर तायडेसह ग्रामविकास अधिकारी CH वाघमारे, पोलीस पाटील सुरेश खैरनार, माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील, मधुकर पाटील, मुकुंदा कोळी, लखन तायडे, सागर तायडे, अजय तायडे, संग्राम कोळी, आनंद तायडे, जितू तायडे, हर्षल वाघ, सुलतान पटेल, ग्रामपंचायतचे लिपिक ललित चौधरी, अंगणवाडी सेविका निर्मला बेंडाळे, मदतनीस वंदना तायडे, सुनंदा चौधरी, मनीषा सोनवणे, घमा कोळी, धनराज कोळी, लक्ष्मण कोळी, शोभा कोळीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात पाडळसा गावात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। नमस्कार। शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाले आहे। इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे। 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल। तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा। धन्यवाद। यावल तालुक्यातील डांभुर्णी, राजोरा व हिंगोना या 3 ग्रामपंचायतच्या 3 जागेची मतमोजणी सोमवारी पार पडली। यात अवघ्या अर्ध्या तासातच निकाल जाहीर झाले। यात विजयी उमेदवारांनी तहसील कार्यालयाच्या आवारात एकच जल्लोष केला। तसेच उमेदवारांच्या समर्थकांनी या ठिकाणी उमेदवारांच्या गळ्यामध्ये पुष्पहार टाकून पेढे भरवले। यावल तालुक्यातील डांभुर्णी, राजोरा व हिंगोना या 3 ग्रामपंचायतीतील 3 जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घेण्यात आला। यात रविवारी 3ही गावात मतदान पार पडले व सोमवारी सकाळी यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली व अवघ्या अर्धा तासातच निकाल जाहीर करण्यात आले। या निकालात डांभुर्णीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुनंदा हिरालाल कोळी यांनी 263 मते मिळवत सुमित्रा गिरीश विसवे यांचा पराभव केला। सुमित्रा विसवे यांना 128 मते मिळाली होती। तर हिंगोना ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव जागेवर तिरंगी लढत रंगली होती। या तिरंगी लढतीत नसीबा रहमान तळवी यांनी 489 मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला। यात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मीना अरमान तळवी यांना 97 तर मदीना हमीद तळवी यांना केवळ 70 मते मिळाली। तसेच राजोरा प्रभाग क्रमांक 2 मध्ये चेतन विनायक पाटील यांनी 94 मते मिळवत विजय संपादित केला। त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पराग दिवाकर पाटील यांचा पराभव केला असून पराग पाटील यांना 75 मते मिळाली होती। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या बाहेर एकच जल्लोष केला। अनेक विजयी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांनी गळ्यात पुष्पहार टाकून पेढे भरवत जल्लोष केला। तहसील कार्यालयात या मतमोजणीसाठी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार RD पाटील, सुयोग पाटील, सूरज जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी हनीफ तळवी, बबिता चौधरी, मिलिंद देवरे, PA कडनोर, तलाटी
SV सूर्यवंशी, मधुराजे पाटील आदींनी परिश्रम घेतले. तर निवडणुकीच्या निकालानंतर गावात कुठल्याच प्रकारची वाद्यवृंदाची मिरवणूक काढू नये म्हणून पोलिसांकडून विजयी उमेदवारांना पत्र देखील देण्यात आले. पहिल्याला 97 नंबर 4
सगळे असे खाली काम तू आहे आता हात लावून नवरी सारखा तुम्ही सांगितलं तर मला काही अडचण. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरात सालाबादाप्रमाणे श्री महर्षी व्यासांच्या पादुकाची दिंडी मोठ्या उत्साहात निघाली व ही दिंडी आता पंढरपूरकडे रवाना झाली आहे. तत्पूर्वी श्री महर्षी व्यास मंदिरावर पादुका पूजन करीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातून विशेष रथाद्वारे काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले होते. सोमवारी सकाळी श्री महर्षी व्यास मंदिरापासून पादुका घेऊन निघालेली दिंडी अंजाळे तालुका यावल येथे मुक्कामी थांबत मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरपासून दरवर्षी श्री व्यासोनारायण भगवान यांच्या पादुका दिंडीद्वारे पंढरपूर येथे नेण्यात येतात. कोरोना संकटात मोजक्याच भाविकांच्या सहभागाने पादुका नेण्यात आल्या होत्या. मात्र यंदा कोरोना संकट टळल्याने सोमवारी मोठ्या उत्साहात श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 वाजेला हबप धनराज महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून शहरातून शोभायात्रेस सुरुवात झाली. यात पालखी व श्री व्यासोनारायण महाराज यांच्या पादुका आणि रथपूजन फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांची उपस्थिती होती. शहरातून भाविक भक्तांच्या सहभागाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या दिंडीत डॉक्टर निलेश गळे, डॉक्टर धीरज पाटील, संजय गळे, बाळकृष्ण गाजरे, सारंग बेहडे, मनोज करणकर, संजय कवडीवाले, योगेश वाणी, दिलीप गढे, तुषार गढे, ललित बारी, अभिर्व नन्नवरे, देवेश महाले, योगेश पाटील, सुयोग यावलकर, राम नागराज, तेजस गढे, संजय कोल्हे, संजय धोबी, मुकुल सावखेळकर, शरद यादव, गणेश पाटील, संतोष पाटील, घनश्याम पाटील, दत्तू सुरळकर,
संजय चौधरी, अनिल चौधरी, दीपक काटकर, रवींद्र कोळी, पवन नेवे, बाळू कोलते, कालिदास सूर्यवंशीसह आदींनी सहभाग घेतला होता. मोठ्या उत्साहात शोभायात्रा शहरातून मार्गस्थ झाली व पुढे दिंडीचा मुक्काम अंजाळे तालुका यावल येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात राहील व तेथून वैकुंठवासी हबप जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे उत्तराधिकारी हबप धनराज महाराज यांच्या नेतृत्वात श्री व्यासोनारायण भगवान यांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. तर 28 दिवसाच्या प्रवासानंतर ही दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या दिंडीचे आयोजन शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर संस्थान, श्री राम मंदिर संस्थान, ज्येष्ठ नागरिक मंडळ व आरती मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. शहरातून बैलजोडीने काढण्यात आलेली ही पालखी यात्रा व दिंडी लक्षवेधी ठरली होती. तर या दिंडीत सहभागी भक्त भाविकांना मेन रोडावरील माजी नगरसेविका कल्पना दिलीप वाणी व दिलीप वाणी तसेच राजेश रावगी यांच्या कुटुंबाच्या वतीने अल्पोहार तर प्रमोद गडे यांच्या वतीने चहा पाणी वितरण करण्यात आले. भाऊ घेता का आपण पालखी घेऊ पिंटू गोपा सकाळी
ही यावल येथील माहेर असलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा मुलगी झाली म्हणून छळ करीत माहेरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी 5 लाख रुपये आणावे अशी मागणी केली. पैशांची पूर्तता न केल्याने विवाहितेस माहेरी सोडून दिले म्हणून पतीसह सासरच्या 5 जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील प्रणाली राहुल आमोदकर या 24 वर्षीय विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लग्न 30 एप्रिल 2018 रोजी राहुल नोमदास आमोदकर राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यासोबत यावल येथे झाले होते. लग्नानंतर विवाहिता रहिमतपूर येथे नांदण्यास गेली व दिनांक 14 जुलै 2019 रोजी तिला मुलगी झाली. तेव्हा मुलगी झाली म्हणून तिच्या पतीसह सासरच्या लोकांकडून छळ होऊ लागला. तसेच छोट्या छोट्या कारणावरून पतीकडून तिला शिवीगाळ करीत मारहाण होऊ लागली. तर एके दिवशी स्वयंपाक उशिरा केला म्हणून पतीने सकाळीच तिला घराबाहेर काढले व दुपारी 3 वाजता लहान मुलगी खूप रडते म्हणून घरात घेतले. तेव्हा विवाहिता हा छळ सहन करून नांदत होती. मात्र दरम्यानच पती व सासरच्या लोकांनी तिला वाहन घेण्याकरिता जे कर्ज घेतले होते ते फेडण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणावे म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा विवाहितेने सांगितले की माझ्या आईवडिलांची परिस्थिती इतके पैसे देण्यासारखी नाही म्हणून मी पैसे आणू शकत नाही. तेव्हा त्यांनी विवाहितेला माहेरी यावल येथे सोडून दिले व वारंवार विवाहितेने नांदण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत 5 लाख रुपये आणत नाही तोपर्यंत नांदायला यायचं नाही असे तिला बजावण्यात आले. तेव्हा पती व पतीच्या कुटुंबाकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून विवाहितेने यावल पोलीस ठाणे गाठले व आज सोमवारी यावल पोलिसात पती व पतीच्या कुटुंबाकडून 5 लाख रुपये आणावे तसेच मुलगी झाली म्हणून छळ केल्याप्रकरणी पती राहुल नोमदास आमोदकर, सासरे नोमदास नथू आमोदकर, सासू नलिनी नोमदास आमोदकर, जेठ विकास नोमदास आमोदकर व इंताजबी शौकत सय्यद या 5 जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान, दिलावर खान, नितीन चौहान, हवालदार बालक बारे करीत आहे. तुला त्याच्याविषयी घ्यायचं आहे लग्न जमून गेलो. माझं लग्न का करून देत नाही या कारणावरून दारू पिऊन एका मुलाने चक्क आपल्या वडिलांनाच मारहाण केली व त्यांचे डोके फोडले. ही घटना रविवारी रात्री यावल तालुक्यातील किनगाव या गावात घडली असून जखमी अवस्थेतील पित्याने यावल पोलीस ठाण्यात आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दिली आहे. किनगाव तालुका यावल या गावातील रहिवासी गजानन पोपट सपकाळे वय 47 हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना देवानंद नामक मुलगा आहे. देवानंद गजानन सपकाळे हा दारूचा व्यसनी आहे व तो रविवारी दिनांक 5 जून रोजी रात्री आपल्या घरी आला. दारूच्या नशेत त्याने त्याचे वडील गजानन सपकाळे यांच्याकडे तुम्ही माझं लग्न का करून देत नाही असा तगादा लावला. त्यावेळी वडिलांनी सांगितले की तू तुझं दारूचं व्यसन सोड
मग मी तुझ्यासाठी मुलगी बघतो, कारण तू काही कामधंदा करत नाही आणि दारू पिऊन वादविवाद करत राहतो, म्हणून तुला कोणी मुलगी द्यायलाच तयार नाही. तेव्हा तू जर दारूचं व्यसन सोडशील तर मग मी तुझ्यासाठी मुलगी बघेल, असे त्याचे वडील गजानन सपकाळे यांनी त्याला सांगितले. आणि याचाच राग येऊन दारूच्या नशेत देवानंद गजानन सपकाळे याने त्याच्या वडिलांना गजानन पोपट सपकाळे यांना लाकडाच्या दांड्याने डोक्यावर जबर दुखापत केली. दुसरा वार करत असताना गजानन सपकाळे त्यांनी हाताने तो अडवला, म्हणून त्यांच्या हाताला देखील जबर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत गजानन पोपट सपकाळे यांना त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले व त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले व यावल पोलीस ठाण्यात त्यांनी त्यांचा मुलगा देवानंद गजानन सपकाळे याने लग्न का करून देत नाही या कारणावरून वाद घालत त्यांना दुखापत केल्याची फिर्याद दिली आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहे. एकूणच मुलाने दारूच्या नशेत माझं लग्न का करून देत नाही या कारणावरून वडिलास मारहाण केल्यामुळे समाज मन सुन्न झालं आहे. आळगावचे सरपंच येत आहे का तुमच्याबरोबर? काय झालं आहे नेमकं? नाही काय म्हणजे भानगड काय ना यावल तालुक्यातील वडरी गावाजवळ आसराबारी पाडा आहे. या पाड्याच्या शिवारात धरणाच्या चारी लगत अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या एकावर यावल पोलिसांनी छापा टाकला. यात गावठी दारूसह दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आणि साहित्य असा 13,000चा मुद्देमाल हस्तगत करीत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडरी तालुका यावल या गावाजवळील आसराबारी पाडा परिसरात धरणाच्या चारीच्या आडोशाला मोहसिन सत्तार तळवी राहणार वडरी हा बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा सहायक फौजदार असलम खान, दिलावर खान, हवालदार बालक बारे, सुशील घुगे, राजेश वाढे, गणेश ढाकणे, रोहिल गणेश या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा या ठिकाणी मोहसिन तळवी हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना आढळून आला. तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडून गावठी तयार दारू तसेच कच्चे रसायन आणि गावठी दारू तयार करण्याचे साधने असा एकूण 13,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार असलम खान, दिलावर खान करीत आहे. एकूणच यावल पोलिसांच्या वतीने अशा पद्धतीने अवैधरित्या गावठी दारू पाळणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकल्यामुळे तालुक्यात गावठी हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तेव्हा यावल पोलिसांकडून अशीच सतत कारवाईची अपेक्षा नागरिकांना देखील आहे. यावल तालुक्यातील किनगाव गावात लहान मुलींच्या भांडणातून वाद वाढत दंगल घडली. विवाहितेने माहेरी लोकांसह तृतीयपंथींची मदत घेत पतीसह चुलत दीर व त्याच्या कुटुंबाला जबर मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किनगाव तालुका यावल येथील भूषण शिवाजी साळुंके यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अंगणवाडीमध्ये शिकायला जाते, तेव्हा त्यांच्या अंगणवाडीत जाणाऱ्या लहान मुलीला त्यांच्या चुलत भावाच्या मुलीने अंगणवाडीमध्ये मारहाण केली। तेव्हा याचा जाब विचारण्यासाठी भूषण साळुंके यांची आई त्यांच्या चुलत सूनकडे गेली व तुझ्या बालिकेने माझ्या नातला का मारलं अशी विचारणा केली। तेव्हा त्यांची चुलत सून मोना संदीप साळुंके हिने भूषण साळुंके यांच्या आईला शिवीगाळ केली व वाद वाढला। या वादात मोना हिचे पती संदीप साळुंके यांनी देखील पत्नी मोना हिला कानशिलात मारली। याचा राग येत मोना संदीप साळुंके ही जळगाव माहेरी निघून गेली व जळगाव येथील अयोध्या नगरातील तिचे वडील बाबूराव मेढे, भाऊ संजय बाबूराव मेढे, सुनीता बाबूराव मेढे, गणेश बापूराव मेढे व जळगावातील 4/3 यांना घेऊन किनगाव येथे आली व फिर्यादी भूषण साळुंके तसेच तिचे पती संदीप साळुंके व भूषण यांची पत्नी अर्चना साळुंके यांना मारहाण केली। यामध्ये अर्चना साळुंके हिच्या उजव्या डोळ्याच्या वर भुईवर दुखापत झाली व या वादात सर्वांनी मिळून भूषण साळुंके यांच्या घराची नासधूस देखील केली। भांडण वाढत असल्याचे पाहून या भागातील अक्षय बापू साळुंके, अभिजित किरण साळुंके, योगेश साळवे, विशाल शिवाजी साळुंके यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि भांडण थांबवत जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले। तेव्हा येथे उपचार घेतल्यानंतर वरील फिर्यादीवरून भूषण साळुंके यांनी आपली चुलत वहिनी मोना साळुंके, तिचे वडील बाबूराव मेढे, भाऊ संजय बाबूराव मेढे, सुनीता बाबूराव मेढे, गणेश बाबूराव मेढे व जळगाव शहरातील 4/3 अशांनी लाठ्या काठ्या घेऊन फिर्यादी व त्यांची पत्नी व इतरांना मारहाण करीत गंभीर जखमी केले व घरातील साहित्य तोडफोड केली म्हणून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे। यावल शहरातील तुबा नाज हेल्प फाउंडेशनच्या वतीने ताहा क्रिकेट चषक स्पर्धा सीजन 10 मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यात 4 संघांना आमंत्रित करण्यात आले होते। या स्पर्धेचा अंतिम सामना डायमंड सुपर किंग संघाने जिंकत चषक पटकावला। मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील संघ व खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस वितरण करण्यात आले। यावल शहरातील चांदनगर भागातील मैदानावर तुबा नाज हेल्प फाउंडेशनच्या वतीने ताहा क्रिकेट चषक सीजन 10 चे आयोजन करण्यात आले होते। यात क्रिकेट सुपरस्टार क्रिकेट टीम, स्पोर्टन क्रिकेट टीम, चॅम्पियन स्टार क्रिकेट टीम, डायमंड सुपर क्रिकेट टीम अशा 4 संघांना आमंत्रित करण्यात आले होते। तेव्हा या 4 संघामध्ये चांगलीच स्पर्धा रंगली व अंतिम फेरीत यावल शहरातील डायमंड सुपर किंग क्रिकेट टीम व सुपरस्टार क्रिकेट टीम ही पोहोचली। तेव्हा या दोघं संघात अंतिम सामना चांगलाच रंगला। यात प्रथम फलंदाजी करत डायमंड सुपर किंग क्रिकेट संघाने 104 धावा बनवल्या, तर प्रत्युत्तरात प्रतिस्पर्धी सुपरस्टार क्रिकेट संघ हा 95 धावांमध्ये गारद झाला आणि अंतिम सामना डायमंड सुपर किंग संघाने 9 धावांनी जिंकला। यात संघाचे कर्णधार नाजिम शेख यांना 10,000 रुपयाचं रोख बक्षीस व चषक देण्यात आला, तर उपविजेता संघ सुपरस्टार क्रिकेट संघाला 7,500 रुपये व चषक देण्यात आले। या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा योगेश पाटील निंभोरा हा खेळाडू ऑरेंज कॅप व चषकचा मानकरी ठरला। त्याला सामनावीर आणि मालिकावीर असे बक्षीस देण्यात आले। या स्पर्धेत सर्वाधिक बळी यावल शहरातील गोलंदाज कामिल शेख याने घेतले व त्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं व त्याला पर्पल कॅप आणि 1 चषक देण्यात आला, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून फारुख तडवी यांना सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेचे प्रथम बक्षीस यावल येथील सद्गुरू केबल अँड सद्गुरू एजन्सीचे संचालक आनंद बारझिवे यांच्यातर्फे व त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। वैयक्तिक बक्षीस देवदत्त प्लाऊड यावल यांच्यातर्फे, तर मालिकावीर बक्षीस वसीम खान कमळसरा यांच्यातर्फे देण्यात आले। तर ऑरेंज कॅप व पर्पल कॅप हे बक्षीस RT स्पोर्ट्सचे संचालक तसेच माजी विदर्भ रणजी ट्रॉफी खेळाडू रोहित तलरेजा जळगाव यांच्यातर्फे देण्यात आले। मोठ्या उत्साहात
यावल शहरात क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता तुबानास हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जावेद शेख, शेख अयूब, शेख अल्ताफ, शेख नाजिम, शेख तुफेर, मोहम्मद ताहा आदींनी परिश्रम घेतले। तर या क्रिकेट स्पर्धेचे समालोचक अर्थात कॉमेंट्री फारुख शाह नोमानी आळावतकर यांनी केली। आरटी स्पोर्ट्स ने हमको इनाम के लिए दिया है, आरटी स्पोर्ट्स की तरफ से, जिसके संचालक है रोहित तलरेजा, इनकी तरफ से। तो ये इनाम हासिल करने वाले एकमात्र गेंदबाज है जो बहुत ही अच्छे बल्लेबाज भी है। तो मैं कामिल को आवाज दूंगा कि वो आए बाजारबाजी में ऑलराउंडर के इसके बाद सबसे ज्यादा रन बनाने के लिए भी हमने आईपीएल की तरह ही ऑरेंज कैप रखा हुआ है। ये भी आरटी स्पोर्ट्स की तरफ से हमको दी गई है। तो मैं योगेश भाऊ को आवाज दूंगा जिन्होंने सीजन 9 के ऑरेंज थी, हमें सीजन 10 के ऑरेंज कैप उन्हें दी जा रही है। मैं ताली बजा रहा हूँ। रुको जरा। इसके बाद फाइनल में भी हमने एक मैन ऑफ द मैच रखा हुआ है। तो मैन ऑफ द मैच हासिल करने वाले भी बल्लेबाजी है जिन्होंने 24 रन के साथ साथ 2 विकेट भी लिए। इसके लिए मैन ऑफ द मैच इनके नाम जाता है। तो मैं राहुल को अवार्ड दूंगा तो मैन ऑफ द मैच का इनाम उन्हें दिए। ये शायद टोटल रन कुछ ज्यादा ही है, 158 रन बनाने वाले योगेश भाऊ 5 विकेट, उनको भी मैन ऑफ द सीरीज दी जा रही है। क्या बात है, बहुत अच्छे, बहुत बढ़िया। आप सभी लोग इनको ट्रॉफी देकर सम्मानित सारे खिताब अपने नाम करने के लिए रुको जरा सबर। इसके बाद हमने मोस्ट वैल्यूएबल प्लेयर के लिए रखा था जो हमारे मासूम भाई थे, उन्होंने जीता। इसके बाद एक और मैंने मेरी तरफ से ऐड किया जो मेरे पास ट्रॉफी थी। तो मैं फारूक भाई से गुजारिश करूँ कि वो आए और अपनी एक ट्रॉफी लेकर जाए। फारूक भाई जिन्होंने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया, तो मैं चाहूंगा कि वो आए और अपनी एक ट्रॉफी हमसे लेकर जाए। फारूक भाई बहुत मुबारक। इस तरह से आप सभी को मालूम है कि फाइनलिस्ट 2 टीम थी, डायमंड सुपर किंग और क्रिकेट सुपरस्टार। तो सबसे पहले मैं फर्स्ट रनर अप टीम क्रिकेट सुपरस्टार्स के कैप्टन शेख अयूब को आवाज दूंगा, जो तुबाना हेल्प फाउंडेशन के सेक्रेटरी भी है। उनको आवाज दूंगा कि वो आए और अपना दूसरा इनाम यहाँ से लेके जाए। शेख अयूब बहुत अच्छा वतीन भाई। अयूब भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ दूसरा लगा इसमें से आदमी फोटो निकालो क्या? वीडियो से तहा ट्रॉफी सीजन 10 का यहाँ पर आयोजन किया गया था। डॉक्टर जावेद शेख ये इसके आयोजक है और इसी के चलते यहाँ पर उनका सत्कार किया जा रहा है, क्योंकि ये लगातार 10वां सीजन उनकी ओर से यहाँ पर लिया गया। उनके लिए मैं यही कहूँगा कि वफा शनास परिंदा कभी उड़ान में था, वफा शनास परिंदा कभी उड़ान में था, सितम का तीर मगर दस्ते कमान में था। वो अपने जोर में कलंदी पे मैं वे हैरत है, मैंने झुक के उठाया वो आसमान में था। डॉक्टर जावेद शेख इन्होंने जगह जगह से प्लेयर्स को बुलाकर यहाँ पर उनका हौसला अफजाई की और काफी मेहनतें कर रहे हैं पिछले 10 सीजन से। बहुत बड़ी बात है कि बिना किसी मफाद के सभी को एक जगह जमा करके उनका सत्कार सम्मान करना, उन्हें ट्रॉफी से नवाजना बहुत बड़ी बात है। इसी के लिए यहाँ के अल्ताफ भाई और अयूब भाई इनकी टीम की तरफ से जावेद शेख इनका सत्कार किया जा रहा है।
तुम खाते चलो, फोटो निकालो ना, तुम खाते चलो। हाँ ये लेना, बंद करूँ क्या? शूटिंग चालू है, शूटिंग चालू है, शूटिंग। हाँ ठीक है, तुम भी कर लो फारूक भाई सत्कार। तोबानाज हेल्प मल्टीपर्पज सोसाइटी की ओर से नाजिम दादा का आयोजन किया गया था। इसका फाइनल अभियान करीब 25 वक्त में शुरू होने वाला है। हाँ माशाल्लाह। चल डायमंड सुपर किंग की ओर से जावेद सर इनका सत्कार किया जा रहा है यहाँ पर। चलो बिलखुसूस गुजारिश है, जल्द से जल्द मंडप में आने की कोशिश करे। नाजिम भाई हार पहनाओ। इधर इधर नाजिम भाई गाँव में देखो, नाजिम भाई इधर देख। और मैं तू भी दे दे। पूरे यावल की तरफ से जिन्होंने हमारा नाम काफी रोशन करा, यावल का नाम रोशन करा। फारूक भाई को बोलो, फारूक भाई को बोले, फारूक भाई पूरे यावल की तरफ से ले ले दे। यावल शहर की ओर से और तोबानाज हेल्प मल्टीपर्पज सोसाइटी की ओर से लो वाला नाजिम दादा वसीम भाई ऐसा क्या पकड़ दो। वसीम भाई इनका सत्कार करें जावेद सर का। मैं नहीं खाऊंगा। अरे मैं वो 25 मिनिट हो रहे हैं, 3:45 बजे फाइनल एक्झॅक्टली सुरू होगा। फैजपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यात शहरातून पर्यावरण संदर्भात संदेश देण्यासाठी काढण्यात आलेली रॅली लक्षवेधी ठरली होती। ग्रामीण कृषी कार्यानुभव योजनेअंतर्गत फैजपूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जळगावचे विद्यार्थी आले होते। त्यांच्या सहभागाने जागतिक पर्यावरण दिन फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व समजावत वृक्षदिंडी शहरातून काढली। या दिंडीला फैजपूरचे माजी नगरसेवक संजय रल यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि फैजपूर शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली। यात विद्यार्थ्यांनी नागरिकांना वृक्षाचे महत्त्व सांगितले व विविध प्रकारच्या घोषणा देत ही दिंडी शहरातून काढण्यात आली, जी लक्षवेधी ठरली। या दिंडीमध्ये फैजपूरचे माजी नगरसेवक संजय रलसह पत्रकार संजय भाऊ सराफ, अमोल सराफ, पत्रकार मलक शाकीरसह शेतकरी बांधव आणि कृषी कन्या म्हणून निकिता बिरपन, उत्कर्षा देवरे, योगिता गावित, दिव्या महिरे, उर्वशी मोरे, अंकिता मंगळे, मृणाल निकम, वैष्णवी काटकर, प्रगती बहिरम आदींची उपस्थिती होती। मोठ्या उत्साहात फैजपूर शहरात डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जळगाव यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला व शहरातून वृक्षदिंडी काढत नागरिकांमध्ये पर्यावरण संदर्भात जनजागृती करण्यात आली। थोड़ा धीरे धीरे चलो शाकिर भाई, शाकिर भाई थोड़ा धीरे धीरे चलो। उल्टा चलने नहीं आ रहा है मेरे को, उल्टा शाकिर भाई। बैनर पुरी है बराबर। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।